पहिलं तर दुःखाला सहन करायला शिका. एखादा वाईट बोलला दुर्वचन न ऐकल्यासारखं करा. दुप्रसंगापासून स्वतःला अप्रभावित ठेवा. किती वाईट प्रसंग आला तरी स्वतःची स्थैर्य ढासळू देऊ नका. आणि दुर्व्यवहार जर कोणाचा असेल तर त्याला क्षमा करायला शिका. बस या 4 गोष्टी आजच्या कथेच्या सुरुवातीलाच घेऊन जा घरामध्ये. आपल्या हृदयामध्ये 2 गोष्टींना जागा द्या. उजव्या बाजूला स्मशान, डाव्या बाजूला मंदिर. ज्याला वाटतं ना हार्ट अटॅक येऊ नये त्यानं या 2 गोष्टींना जागा द्यावी. समाजामध्ये फिरताना, जगत असताना, जीवन जगत असताना एखाद्याचे दुर्गुण दिसले तर त्या स्मशानभूमीत पुरून टाका. आणि एखाद्याचे सद्गुण दिसले तर त्या देव्हाऱ्यात ठेवून पूजा करा. कधीच हार्ट अटॅक येणार नाही. वाक्य ध्यानात ठेवा. या स्मशानभूम्या गावाच्या चौकात पाहिजे आणि मंदिरं गावाच्या बाहेर पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज हे काय बोलता. मी बोलतो ते बरोबर आहे. मंदिरात जाऊन लोक सुधरतील याची काही गॅरंटी नाही. 99.99% भक्त नाही महादेवाकडे येणारे. केलेल्या पापाच्या भीतीपुटी देवाचा आश्रय. काय केलेली पाप तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही म्हणून मंदिराची गरज आहे. तुम्ही जिथं उभा आहात ना तिथं महादेव आला पाहिजे इतकं चांगलं वागा. या स्मशानभूम्या गावाच्या चौकात पाहिजे. अर्ध जळालेली प्रेते ज्यावेळी पाहतील ना जाता येता त्यावेळी त्यांना कळेल मला एक दिवस जायचंय. आणि ज्या अर्थी मला एक दिवस जायचंय त्या अर्थी मी कर्म चांगलं केलं पाहिजे. आणि म्हणून दुःख आलं तर कर्माचं देणं म्हणून सहन करायला शिका. ह्या कथा याच्यासाठीच ऐकायच्या असतात. दुःख हलकं होईल. सुख आलं की नातेवाईकांना आवाज देतात. दिवाळी आली की पाहुण्यांना बोलवतात. दुःख आलं की दरवाजा लावून बसता. दुःख धीट पाहुणा आहे. सुख सुद्धा पाहुणा आहे आणि दुःख सुद्धा पाहुणा आहे. फक्त फरक एवढा आहे काही पाहुणे लवकर येतात लवकर जातात. काही पाहुणे लवकर येतात उशिरा जातात. काही उशिरा येतात लवकर जातात आणि काही उशिरा येतात उशिरा जातात. एवढाच फरक आहे. तुम्ही दरवाजा लावून बसला तर दुःख नावाचा पाहुणा धीट आहे. दरवाजाच्या फटीतून आतमध्ये येईल. बाथरूमच्या पायपावाट येईल. तिथून नाही आला तर खिडकी वाटे येईल. पण आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही त्याच्याशी मैत्री करा. प्राचार्य शिवाजीराव भोसले असं म्हणतात 7 दिवसापैकी एक दिवस रविवार येणार आहे. शेत म्हणलं पिकाबरोबर तण राहणारच आहे. की तणासाठी वेगळी शेती आणि पिकासाठी वेगळी शेती करता असं होत नाही. घर म्हणलं की माणसाबरोबर उंदर राहणार का. बारूळमध्ये राहण्यासाठी वेगळं घर आणि उंदरांसाठी वेगळं घर करता. तसं सुख म्हणलं की दुःख राहणारच आहे. नारळ म्हणलं की आतमध्ये गोड पाणी खोबरं आहे वरून कवंटीन केसर आहे. फणस म्हणलं की आतमध्ये गोड गरे पण वरून मात्र काटे आहेत. तसं सुख म्हणलं की दुःख बरोबरच आहे. स्वीकारायला शिका. आजचं सुख उद्या दुःख होणार आहे आणि आजचं दुःख उद्या सुख होणार आहे. कारण या जगतामध्ये कायमस्वरूपी सुख नाही दादा. इथं 100 धागे दुःखाचे असतात तेव्हा एक धागा सुखाचा असतो. आणि त्या सुखाच्या धाग्याच्या वेळेसही शिवभक्ती करायची आणि दुःखाचे धागे विणताना सुद्धा शिवभक्ती करायची. मग महादेव कृपा करतो. दिसत नाहीत पण त्यानं ते वस्त्र विणलंय म्हणून दुःख जरी आलं ना ते कर्माच्या रूपानं आलं म्हणून कर्म फळ द्यायला आलं म्हणून समजा. जन्मोन जन्मी तेच फळ देत आहे. खरं तर आमचा आत्मा सुखरूप आहे. दुःख बाहेरच्या शरीराला आहे. आत्मा इतका सुखरूप आहे त्याला दुःखही नाही आणि सुखही नाही. खरं तर जे बाहेरून आलेलं दुःख आहे त्याला जर आम्ही समजून घेतलं समतोलानं तर त्याचं मूळ उखडून टाकण्यास आम्हाला ताकद मिळते, बळ मिळतं. एकाचं लग्न एका मुलीशी झालं. दोघांचा स्वभाव एकदम टोकाचा होता. एकदम टोकाचा ना असतो टोकाचा. बळच धरून चालवावं लागतं. सगळं सारखं मिळत नाही. असं सांगतं
संसारामध्ये पती पत्नी दोघंही जर परमार्थामध्ये रत असतील, शिवभक्तीमध्ये रत असतील, तर त्यांचा गृहस्थाश्रम सुद्धा संन्यास आश्रमापेक्षा श्रेष्ठ आहे. पण दोघंही नवरा बायको पाहिजे, एक असून चालत नाही. आता मागे माझी कथा झाली, ज्यांच्या घरी राहायला होतो मी, ऊन होतं, मी गाडीतून चाललो होतो, ते दोघंही नवरा बायको 1-3 किलोमीटरवर कथा होती, ते गाडीवर चालले होते. मी पाहिलं, ड्रायव्हरला सांगितलं, अरे गाडी थांबव. त्या ताईला म्हटलं बसा गाडीत. ती म्हणली नाही महाराज जा तुम्ही. मी म्हटलं बसा ना, काय अडचण आहे. नाही नाही म्हटली महाराज जा तुम्ही. मी म्हटलं मोकळी गाडी आहे, रिकामी गाडी आहे, बसायला काय हरकत आहे. ती म्हणली महाराज यायला काही नाही, मी आले असते तुमच्या गाडीत, पण मी जर आले तर हे इथून मागं जाईल, काय होईल. हे माझ्या नादवाद आलंय. कसं आलंय हे नादवाद? बेकार आहे, त्याला आतूनच सगळं लागते. पती पत्नीचं नातं इतकं गोड आहे, परंतु कधी कधी टोकाची ध्रुव असलेली माणसं भेटतात प्रपंचामध्ये. तुम्ही स्वीकार केला पाहिजे. त्याची बायको वेगळ्या विचारधारेची, हा वेगळ्या विचारधारेचा, आणि जुळून आलं. आता काय करणार. तो म्हणाला महाराज माझं लग्न तिच्याशी झालं, योग्यच झालं. मी म्हटलं का बरं असं म्हणतो, दोघांचं तर अजिबात पटत नाही. तो म्हटला महाराज तुम्हीच सांगता ना, समस्या को तपस्या मानो. जी समस्या येते ना तिला तपस्या मानत चला. तुमची शिवभक्ती झाली म्हणून समजा. आता समजायचं ही माझी तपश्चर्याच आहे. मला ब्रह्मचारीच राहायचं होतं, पण घरच्यांनी लग्न लावून दिलं. आता काय करणार. आता ती बरसत असते, मी सहन करत असतो शांतपणे. ही माझी तपश्चर्याच आहे. मी प्रतिक्रिया देत नाही काही. मौनम सर्वार्थ साधनम. तुम्हाला एखाद्यानं त्रास दिला ना, फक्त छोटंसं स्माइल करावं. आणि तुम्हाला एक सांगू का, माणसानं नेहमी प्रसन्न चित्त राहावं, हसत राहावं. तुमच्या चेहऱ्याकडे पाहिल्या वाटलं पाहिजे परत परत पाहावं. जो शिवभक्ती करतो, जो भक्ती करतो, त्याच्या आतूनच चेहऱ्यावर तेज असतं. आत्मा प्रफुल्लित असल्यामुळं चेहरा आपोआपच प्रफुल्लित असतो. काहींचा चेहरा एकदा पाहिला तर परत पाहा वाटत नाही. फोडिली गवरी तैसा दिसे तोंडावरी. चालत्या यष्टीतून उडी मारून जावं वाटतं. काय काजू खातं, बदाम खातं, तरी चेहरा पाहिला का क्यों रोते हो. तो म्हणतो नाही जी मेरी सूरती वैसी है. माझा चेहराच तसा आहे म्हणतो. किती अवघड आहे. आणि बोलणं तर त्याच्यापेक्षा भयंकर. मी तुले परी रसाळ शब्द कल्लोळ जैसे अमृताचे. एसटीतून प्रवास करत होतो मी एकदा. इतकी गर्दी. एक म्हातारी एसटीत चढली, काही केलं नाही. माझ्याजवळ अशी लोकांनीच लोटलं तिला, इतकी गर्दी. माझ्याजवळ आली, तोंड बारीक केलं. म्हटलं आई त्रास होतोय का. म्हटली बाबा एसटीला तर पार आग लागली. मी म्हटलं कुठं लागली. म्हणजे मागून उतरायला. तिला म्हटलं मग कुठं गेली होती. घरी थांबायचं ना. गेली होती म्हणली डॉक्टरला आग लावायला. म्हणलं भेटला का. पिटून म्हणली एकदाची. राख रांगोळी केली, शिल्लक ठेवला नाही. आहे का कुठं चांगलं वाक्य. मी तुले परी रसाळ शब्द कल्लोळ जैसे अमृताचे. चांगलं बोलावं, चांगलं राहावं. खरं तर तो म्हणला आता ती बोलत असते, मी ऐकत असतो, ऐकून न ऐकल्यासारखं करतो. ही माझी तपश्चर्या आहे. आणि महाराज तुम्ही सांगताना जिंदगी में ऐसे समझोते करना पडते हे. मैंने तो समझोता नहीं समर्पण भी किया. काय म्हणला. मी समर्पण सुद्धा केलं. ज्या दिवशी तुम्हाला समर्पण करता येईल जीवनात, त्यावेळी दुःख राहत. तिला जे करायचे ते करू दे. माझी मर्यादा मी ठेवली. त्या मर्यादेच्या पुढे मला काहीच करायचं नाही. मी तर म्हणेल असा व्यक्ती फक्त व्यक्ती नाही, तो संत आहे, साधू आहे. ज्याच्या हृदयात समतोल आहे, ज्याच्या हृदयात संतोष आहे, ज्याच्या हृदयात सहिष्णुता आहे, समज आहे, तो कोणताही प्रसंग त्याच्या जीवनात काहीच बिघडू शकत नाही, किती दुःख येऊ द्या. आणि म्हणून मन दर्पण कहलाए. तुरा मन दर्पण कहलाए. भले बुरे सारे कर्मों को. आरसा होता आणि त्या चेहरा सुद्धा चांगला दिसायचा. तुम्हाला कळालं तर पहा, नाहीतर बुंदीचा प्रसाद आहेच.
आता तुझा चेहराच म्हातारा झाला, सुरकुते आले, आता कुठून चेहरा चांगला दिसणार? जसं आहे तसं दाखवतो, त्याचं नाव आरसा आहे. तसं आपलं मन आहे. एक बाईच्या समोर भाडेकरू राहायला आले आणि तिनं नवऱ्याला उठवलं, म्हणली बघा त्या बाईला कपडे धुता येत नाही हो, तिनं खिडकीत कपडे वाळत घातलीत पण जशीच्या तशी घाण आहे. तो म्हणायचा तुला काय करायचं आहे, आपलं बघ. दुसऱ्या दिवशी परत उठल्यावर उठा, बघा ना तिला कपडे धुता येत नाही. ते नवरा वैतागला. तिसऱ्या दिवशी ती उठली आणि याला हालू लागली, उठा उठा, तिला कपडे धुता यायला लागली, बघा ना किती स्वच्छ कपडे धुतली. नवरा म्हणला तिला कपडे धुता नाही आली, आपल्या खिडकीची काच साफ केली मी. काय केलंय? कळत असेल तर पहा, आपल्या खिडकीच्या काचा आपण साफ केल्या पाहिजे. जगाकडे काय पाहता? आणि म्हणून तुमची दृष्टी शिक्षित झाली पाहिजे. निरंतर आम्ही पुढे जाऊ शकायचं जर असेल तर आमची दृष्टी अप्रभावित राहण्याची कला शिका. बोलतोय तर बोलू द्या, त्रास देतोय तर देऊ द्या, आपण शिवभक्ती करणं सोडू नका. बास एवढंच करा. दोन प्रकारची दृष्टी या जगात, एक आहे निमित्ताला पाहण्याची दृष्टी आहे आणि एक अंतरंगातील उपादान पाहण्याची दृष्टी आहे. निमित्ताला पाहण्याची दृष्टीत एक दोष आहे. जेव्हा काही घडतं तेव्हा आम्ही बाहेर पाहतो आणि आरोपाची भाषा बोलतो. महिला वर्ग मला सांगा, तुम्हाला कुंकू लावायचं असेल तुम्ही कपाळाला लावता की आरशातल्या प्रतिमेला लावता? कुंकू आरशात पाहूनच लावता की नाही? मग कुंकू जर कोरायचं म्हटलं तर कुठं कोरता? आरशात कोरता की कपाळावर? तसं जर आपली निंदा झाली, आपल्याला त्रास झाला, कुणी वाईट बोललं तर जगाला दोष दिले पाहिजे की सुधारणा स्वतःमध्ये केल्या पाहिजेत? आम्ही विचार करायचा. लोक म्हणतात बघा राईचा पर्वत केला. अरे पण राई होती म्हणूनच पर्वत झाला ना. ते म्हणते पिंपळ पान गळालं आणि गाव जळालं. अरे पण गळालं ना पिंपळ पान. आणि निंदा झाली तर देवाच्या 100% आयुष्य कुणी कुणाच्या पुढे ठेवलं नाही. झाका पाकीत आयुष्य चाललंय. थोडंसं बाहेर येतं ते कुणाच्या तरी हाताला लागतं, त्याच्यावर लोक चर्चा करतात, यालाच निंदा म्हणावं. निंदा म्हणजे काय? आपण झाकलेलं कुणाच्या तरी हाताला लागतं आणि लोक त्याच्यावर चर्चा करायला लागतात, याला निंदा म्हणावं. आईसबर्ग पाहिला काय? हिमनग जेव थोडासाच वरती दिसतो, बाकी सगळा खाली आहे. लोक म्हणतात काय आईसबर्ग आहे? अरे पण वरती जेवढा आहे त्याच्या काही पट खाली आहे ना तो. उलट देवाचे आभार मानावे निंदा झाल्यावर. का फक्त घोंगडीची धसच त्याच्या हाताला लागली, अख्खी घोंगडी माग आहे माझी. काय आणि शेवाळे महाराजांचं म्हणणं आहे गल्लीत 2-4 डुकरं असली पाहिजे, त्याच्याशिवाय गल्ली साफ राहत नाही. विरोधी पक्षनेता तगडा पाहिजे, त्याच्याशिवाय सत्ताधारी नीट राहत नाही. फक्त निंदा झाली योग्य असेल तर सुधारणा आपल्यात करावी. आणि तुम्हाला एक सांगतो, आपले अवगुण आपणच पाहावेत, इतरांची निंदा कधी करू नये. करू नको निंदा कोणाची, करू नको निंदा कोणाची, करू नको निंदा. दोष देऊ नये आपल्या अंतरंगा. कार्यकर्ते कोणी असेल तर त्यांना सांगत जाणं. ते उन्हात लोक बसली तिकडे. पार्वती पतये हर हर महादेव. खर तर तुमच्यासाठी या महादेव संस्थान जे आहे बारूळ, एवढं भव्य स्थान मी पाहिलं नाही. पुरातन मंदिर आणि त्या मंदिराच्या गाभाऱ्यात गेलं ना एक वेगळं तेज मिळतं, वेगळं कॉस्मिक एनर्जी आहे त्या गाभाऱ्यामध्ये. तुम्ही कधीतरी पहा, तुम्ही भाग्यवान आहात बारूळकर की इतकं पुरातन शिवमंदिर आणि शिवलिंग तुम्हाला मिळालं. मुक्तीच आहे. आणि ट्रस्टी असतील, गाव असेल, यांनी इतकं भव्य समाज उपयोगी कामं चालवलीत. किती श्रीमंताचं लग्न तर गरिबाचं लग्न असू द्या, मामूली किमतीमध्ये पार पडतं. मंगल कार्यालय आहे, समाज उपयोगी काम आहे या ट्रस्टचं. भगवान भोलेनाथ भूत भावण महादेवानं त्यांना उदंड आयुष्य द्यावं. हे ट्रस्टी असतील, अध्यक्ष उपाध्यक्ष सगळीच मंडळी.
समाजाचं काम या रीतीनं पुढे चालत राहावं. खरं तर तुम्हाला दुःख झालं, त्रास झाला, लाभ झाली, हानी झाली की तुम्ही जगाला दूषण देता, मान सन्मान मिळाला की स्वतःला आनंद करता. अजिबात नाही. ज्या दिवशी तुम्हाला आतमध्ये पाहण्याचा दृष्टिकोन होईल ना, त्यावेळी स्वतःचे दोष कळायला सुरुवात होतील. याच्यासाठी पहा, कुत्रा नावाचा प्राणी आहे, प्रामाणिक म्हणतात, इतकं प्रामाणिक आहे, मालकासाठी उपाशीपोटी सुद्धा घराचं राखण करतं. पण एखाद्याला कुत्रा म्हटलं तर आवडत नाही. आणि वाघ हिंसक आहे, क्रुएल आहे, पण एखाद्याला म्हणलं ना काय वाघासारखा आहे, त्याची 56 इंच छाती पुढे येते. माणसांना अजून एका मुलानं आईला विचारलं, आई वाघ एवढा हिंसक आहे, घातक आहे, पण कुणाला वाघ म्हटलं की आवडतं, आणि कुत्रा एवढा प्रामाणिक आहे पण कुणाला कुत्रा म्हटलेला आवडत नाही, याचं कारण काय? आईनं 2 उत्तरं दिली. एक व्यावहारिक होतं आणि एक आध्यात्मिक होतं. बघ बाळा, म्हणली, कुत्र्यात एक कमी आहे. कुत्रा आपल्याच नातेवाईकांशी भांडतो. काय करतो? दुसरी गोष्ट, आपण जर कोणी कुत्र्याला दगड मारला ते कुत्रं दगडाच्या मागं पळतं, आणि वाघाला दगड मारला की दगड कोणी मारला ते शोधतो. हा फरक आहे. जो अंतरंगाला निहाळतो तो वाघ आहे, आणि जो बाहेर शोधतो त्याचं नाव कुत्रा आहे. आता तुम्हाला कथा ऐकल्यावर एकच वाक्य ध्यानात ठेवा, की मी वाघासारखा जगेल, मी मूळ कारण शोधेल, दुःखाचं, आनंदाचं, या सृष्टीचं, ईश्वराचं, हे सगळं मूळ कारण शोधेल. खरं तर एखाद्यानं तुम्हाला राग दिला, शिव्या दिल्या, तुम्ही ठरवायचं किती घ्यायचं. तुमचं मन जर दारुगोळ्याचं कोठार असेल तर त्याच्यावर लगेच स्फोट होईल. तुम्हीच दारुगोळा भरून ठेवलाय ना आतमध्ये, आणि तुमचं मन जर शीतल असेल, पावन असेल, तर पडलेला दारुगोळा सुद्धा आपोआप विझून जाईल. बॉम्ब शोधक पथक जर कुठं आलं ना, ते पहिलं काय शोधत असेल तर बॉम्ब निकामी करतं, पहिलं काम करतं. तसं शिवपुराण काय करतं? तुमच्या आतमध्ये भरलेलं काम, क्रोध, लोभाचं, दारुगोळ्याचं कोठार पहिलं संपून टाकतं. त्याशिवाय शिवाकडे जाता येत नाही. आणि जर त्याला निकामी करण्याचं तंत्र सापडलं तर कोणताही क्षणी उद्या त्याचा स्फोट होणार नाही. आणि म्हणून तत्वज्ञानाच्या बळावर आपल्या चित्ताला असं काही बनवा की आपण अप्रभावित राहाल. आणि म्हणून शिवपुराण त्याच्यासाठीच आहे. खरं तर शिवपुराणामध्ये असा एक विचार आला की गोपनीय विचार आहे. सगळ्या देवतांचे फोटो पूजले जातात, पण भगवान शिवाची लिंगाची पूजा केली जाते आणि फोटोची पूजा केली जाते. कारण काय? खरं तर बाकी देवता फक्त फोटोमध्ये पूजले जातात, प्रतिमामध्ये. तस्माते निष्कलम लिंगे नाराध्यन्ते सुरेश्वरः अब्रह्मात्वच्च जीवात्वधान्ये देवतागणाः. खरं तर शंकर भगवंत जर सोडले, सगळ्या देवतांची प्रतिमामध्ये पूजा होते, पण एकमेव माझा भोले बाबा आहे का याची लिंगातही पूजा होते आणि प्रतिमेतही पूजा होते. याचं कारण देताना खरं तर त्यांनी सांगितलं, सदाशिव हे ब्रह्मही आहे आणि परब्रह्मही आहे. इतर देवता फक्त परब्रह्म आहे, ब्रह्म नाही. निर्गुण निराकार सुद्धा आहे आणि सगुण साकार सुद्धा आहे. म्हणून निर्गुण निराकारामध्ये लिंगाची पूजा होते आणि सगुण साकारामध्ये प्रतिमेची पूजा होते. म्हणून या भगवान एकमेव देवता भगवान भोलेनाथ महादेव आहे का ज्यांची पूजा लिंगातही होते आणि प्रतिमेतही होते. बरं का? मग हे लिंग तयार झालं कसं? तर एकदा लक्ष्मी
पाय दाबत होती भगवान विष्णूचे आणि तिथं ब्रह्मदेव आले. आता तुम्ही आम्ही लक्ष्मी पाहिजे पण आम्हाला भगवान विष्णू नको. बघा मार्गशीर्ष महिन्यात बघा सगळेजण लक्ष्मीचं व्रत करता की नाही. साठा उत्तराची कहाणी सफळ संपूर्ण. मग एक पुस्तक द्यायचं, एक केळ द्यायचं, तिने दुसऱ्याला द्यायचं. असं काही श्रीमंत होता येत नसतं. वाक्य ध्यानात ठेवा. उलट पूजेला ठेवलेले लक्ष्मी हार चोरीला गेले पण श्रीमंत काही कोणी झालं नाही. त्याच्यामध्ये श्रीमंत झाला फक्त पुस्तकावाला आणि केळावाला. जे पूजा करते जोपर्यंत माझा विष्णू भगवंत तुमच्या जवळ नाही तोपर्यंत आईसाहेब सुद्धा येत नाही. लक्ष्मी सहित शोभे नारायण. आणि म्हणून खर तर निर्गुण निराकार लिंग स्वरूप ही संकल्पनाच इतर देवतांकडे नाही. वेदानही सुद्धा अशी आज्ञा दिली की भगवान शिवाची पूजा लिंगामध्ये आणि प्रतिमेमध्ये सुद्धा करा. स्वतः वेद बोलतात. प्राचीन काळी ब्रह्मपुत्र सनत कुमार यांनी नंदिकेश्वराला हा प्रश्न केला होता आणि नंदिकेश्वरानं सांगितलं होतं भगवान बोलो की सर्वत्र मूर्ती पूजाच केली जाते. सनत कुमार नंदिकेश्वराला म्हणतात पण शिवप्रभूची मूर्ती आणि लिंग या दोन्ही स्वरूपात पूजा केली जाते. त्याचं तत्व आणि रहस्य काय आणि मला लिंगाचं प्रागट्य कसं झालं. आता जे लिंग आहे शिवलिंग याचं प्रागट्य कसं झालं हे मला सांगा. आणि मग ते सांगितले की एकदा लक्ष्मी माता भगवान विष्णूचे पाय दाबत होते आणि पाय दाबत असताना तिथं ब्रह्मदेव आले. पाय लक्ष्मीचे हाती तिशी यावे काकुळती. पाय भगवंताचे. एकदा भगवान विष्णूचं लक्ष्मीचं भांडण झालं बरं का. त्यांची सुद्धा भांडणं होत असतात आणि भांडण झाल्याबरोबरच विचार केला की माझे भक्त जास्त का तुझे भक्त जास्त. भगवान म्हणले माझे भक्त जास्त. आईसाहेब म्हणल्या माझे भक्त जास्त. शेवटी दोघांचं ठरलं की परीक्षा घ्यायची. आईसाहेब म्हणल्या पहिली मी जाते आणि मग तुम्ही यायचं. चालन म्हणले. आईसाहेब गेल्या जिथं अंतयात्रा चालली होती. लोक गर्दीनं रडत होती. खांद्यावर प्रेत होतं आणि तिथं लक्ष्मीनं पैशाचा पाऊस पाडला. खांदेकरांनी सुद्धा प्रेत टाकून दिलं आणि पैसे जमा करायला सुरुवात केली. आईसाहेब म्हणली बघा माझा प्रताप काय. देव हसू लागले. म्हणले ठेवला असेल प्रेत खाली. सगळेजण पैसे जमा करायला झोंबलेत पण जे आडवं झोपलंय ना त्याच्यात मी नाही त्यामुळे ते उठलं नाही अजून. काय म्हणले कळत असेल तर पहा. जे आडवं आहे ना त्याच्यात मी नाही ना. एकदा पुन्हा म्हणले आता परीक्षा घेऊ. आता मी पहिला जाणार. विष्णू भगवंत म्हणले. आले. सप्ताह चालला होता त्या गावात आले. 7 दिवस राहिले. भगवत भक्तीमध्ये गाव रम्मान केलं. अमृत रसामध्ये न्हावून निघालं आणि काल्याच्या दिवशी भिकारणीचं रूप घेऊन आईसाहेब आल्या. बघा फाटकी जुळी, कपडे फाटलेली. आता 7 दिवस कीर्तन झाल्यामुळं लोक जरा भक्तीनं प्रभावित होती. एकानं हाताला धरून आणला. आई बसा बसा बसा. म्हणला पत्रावळी आणा, प्लेट आणा. आईसाहेब म्हणल्या मला गरज नाही प्लेटची. झोळीत हात घातली. सोन्याचा ताटण तांब्या काढला. कार्यकर्ते तर बघतच राहिले. जेवण झालं आणि आईसाहेब उठल्या निघाल्या. आता 7 दिवसाचा प्रभाव होता. लोक म्हणले ओ तुमचं सोन्याचं ताटण तांब्या राहिला. आईसाहेब म्हणल्या मी जिथं जेवते तिथंच ठेवून देते. एकदा जेवले की परत नेत नाही ते. तेवढ्यात अर्धे म्हणले मग आमच्या घरी जेवायला चला. ती म्हणली ज्यांच्या गळ्यात माळ आहे त्यांच्या घरी मी जेवा येत नाही. असं म्हणतपर्यंत आतून हात घालून तोडल्या अर्ध्यांनी. ते म्हणले आता तरी चला. म्हणली तुमच्या गावातला बुवा जोपर्यंत बाहेर निघत नाही ना तोपर्यंत मी गावात येत नाही. लोकांनी विष्णू भगवंताला सांगितलं जा आता आमच्या उद्धाराची वेळ आली. भगवंत जसे बाहेर निघाले तसे आईसाहेब तिच्या मागे निघाली. कुठं. ती म्हणली लक्ष्मी सहित शोभे नारायण. माझे पती जिथं तिथंच मी. नुसती एकटी मी थांबत नाही. म्हणून तुम्ही सुद्धा नुसती लक्ष्मीची आराधना करू नका. माझ्या विष्णूची करा. लक्ष्मी आपोआप येईल. वाक्य ध्यानात ठेवा. आपोआप येत असते.
पाय दाबत असलेली लक्ष्मी आणि तिथं शेषशय्येवर भगवंत विश्रांती घेतात. आणि तेवढ्यात ब्रह्मदेवाचं आगमन झालं. ब्रह्मदेव श्रीहरीला म्हणतात, उठा, मी तुझा ईश्वर आहे, चराचर जगताचा हा स्वामी तुझ्या सम्मुख साक्षात उभा आहे, मला वंदन कर. कोण म्हणतं? ब्रह्मदेव विष्णूला म्हणतंय. आता बायको देखोत म्हणल्यावर किती अपमान झाला मला सांगा. तर म्हणले, जगाचा बाप मी आहे, मला वंदन कर. विष्णू तापले, कसं बस सावरलं. ते शांतपणाने म्हणाले, पुत्रा तुझं कल्याण असो, आज या पित्याकडे कसं काय येणं केलं? ब्रह्मदेवाला हे उत्तर अपेक्षितच नव्हतं. ते रागाने म्हणाले, श्रीहरी तू काय बोलतोय, तुला कळतंय का विष्णू? मी तुझा रक्षक आहे, साऱ्या जगाचा पितामह आहे, संपूर्ण विश्व माझ्या समावलेला आहे, म्हणून मला ब्रह्म म्हणतात. तेव्हा श्री विष्णू त्वेषानं म्हणाले, अरे थांब, किती वल्गणा करशील? तू माझ्या नाभी कमलातून उत्पन्न झालायस. कधी कधी ना माणसं एक हात लाकूडाने 10 दफली असते, त्याला व्याघात दोष म्हणतात बरं का. मी एकदा कीर्तनाला गेलो, ज्यांच्या घरी जेवायला त्यांनी लुंगी लावलेली, दाढी वाढवलेली. मला कळे ना, मी कीर्तनाला आलो की नमाज पडायला आलो. मी म्हणलो, का हो लुंगी का लावली? म्हणले, माझा पंजाही लावत होता, माझा आजाही लावत होता, माझा बापही लावत होता, म्हणून मी लावतो. म्हणलं, दाढी का ठेवली एवढी मोठी? तो म्हणला, माझा पंजाची दाढी होती, आजाची होती, बापाची होती, म्हणून मी ठेवली. मी म्हणलं, तुम्ही लग्न काहून नाही केलं? म्हणला, माझ्या पंजाने केलं नाही, माझ्या आजाने केलं नाही, माझ्या बापाने केलं नाही, म्हणून मी बी केलं नाही. हा काहींच्या डोक्यावरून गेलं, तुम्हाला उद्या कळेल, याला व्याघात दोष म्हणायचं. मी म्हणलं, बेट्या तुझ्या बापाने केलं नाही, आजाने केलं नाही, मग तू झाला कसा काय? याला व्याघात दोष म्हणावं. काय म्हणावं? व्याघात दोष. अनंत वाचाळ बरळती बरळ. काय असे काहींना बोलायचं सुद्धा तारतम्य नसतं, त्यांना सांग अरे शुभ बोल. असतात असे. एक जणाच्या बापानं पोराला सांगितलं, जा त्या सावकाराकडे 10,000 रुपये आण, लिकीचं लग्न करायचं. आणि मायबाप तुम्हाला सांगू का, शेतकऱ्याचं जीवन अवघड आहे. या भारतवर्षामध्ये शेतकरी जगला पाहिजे आणि सैनिक जगला पाहिजे, तेव्हा देश उंचीवर जाईन. वाक्य ध्यानात ठेव. अरे मोबाईल किती रुपयाला आणायचा आणि विकायचा किती रुपयाला, हे दुकानदाराला माहिती आहे, त्याच्यामधलं मार्जिन माहिती आहे. पण बियाणं काय भावानं आणलं याच्यावर लिहिलेली प्रिंट आहे, पैसे आहेत, पण माल काय भावानं जाणार हे माहिती नाही. दादा यावर्षी खूप पाऊस झाला तुम्हा लोकांना, पण एक काळ असा होता विदर्भ मराठवाड्यामध्ये पाणी प्यायला पाणी नव्हतं. असा काळ मी पाहिलेला. इकडं कथा करताना आंघोळ केलेल्या पाण्यामध्येच कपडे धुत होती लोक. बायकोला साडी घेता आली नाही, पुरीला पास काढून देता आला नाही, म्हणून बापानं आत्महत्या केली आहे मराठवाड्यांमध्ये. सांगू, भेगाळलेली भुई, मनगटासारख्या भेगा, आकाशवरून आग ओतय, बैल घेऊन रानात गेलेला शेतकरी आभाळाकडे पाहतोय, डसडसा रडत होता. त्या काळात बैल म्हणत होती, मुकी जनावर मालक नका. मालकाचा झालेला निश्चय मुक जनावरांना कळाला की मालक आता गळफास लावून घेणार. मालक अजून 2 शेतं आपण वखरू, 2 शेतं नांगरू, पण तुम्ही आत्महत्या करू नका. पण यानं गळफास लावून आत्महत्या केली. दादा शेतकरी जगला पाहिजे. पहिल्या पुरीचं लग्न होतपर्यंत दुसरी पोरगी बाळंतपणाला येते. पोराचं शिक्षण आहे, बायकोचा आजारपण आहे, खचून 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 मरतय हो, तो शेतकरी असतो. दादा कोरोना आला ना, सगळेजण दरवाजे लावून बसले होते, पण माझा शेतकरी राजा शेतात काम करत होता म्हणून 2 घास मिळत होते. वाक्य ध्यानात ठेव. नाही मरणाची भीती आहे. त्या शेतकरी जगला पाहिजे आणि दुसरा सैनिक जगला पाहिजे. उत्तुंगामुची उत्तर सीमा इंच इंच लढवू,
अभिमान धरू बलिदान करू ध्वज उंच उंच चढवू सैनिको तुमच्यासाठी रोज घास आडतो ओठी. मी मध्ये लेह लडाखच्या बाजूला गेलो होतो आणि मला ATM मधून पैसे काढायचे होते म्हणून मी पैसे काढायच्या रांगेला उभा राहिलो. माझ्या पुढे एक सैनिक पैसे काढायला उभा होता. त्यानं ATM कार्ड टाकलं त्या मशीनमध्ये आणि 10 रुपये काढले फक्त. मला विशेष वाटलं की 10 रुपये कोण काढतो ATM मधून, म्हणून मी म्हटलं साहेब पैसे नाहीत का हो अकाउंटला? माझ्याकडे आहेत एक्स्ट्रा मी देतो, तुमचं होतील तेव्हा मला पाठवून द्या. त्यानं पाहिलं माझ्याकडं हात जोडले, महाराज पैसे आहेत तो अकाउंटला, पण मी जिथं ड्युटी करतो ना तिथं रेंज नाही. सगळ्यांचे डबे न्यायला मी दुपारी खाली येत असतो आणि खाली आलो की मी डबे भरेतपर्यंत पटकन येतो 10 रुपये काढतो. मी म्हटलं का? ते म्हटले बँकेतल्या अकाउंटला बायकोचा नंबर दिलेला आहे, मी इथं 10 रुपये काढले का तिला मेसेज जातो, मेसेज गेला की तिला कळतं माझा मालक जिवंत आहे. किती अवघड परिस्थिती आहे मला सांगा. एका गावातले 2 पोरं सैन्यात भरती झाले दादा. 5 वर्ष सुरुवातीचे सुखाचे गेले आणि आता सुट्टीला आलंय, लग्न झालंय, पोरगी झाली. पोरगी झाल्यावर वर्षभरानं सुट्टी मिळाली. आता पोरगी अंगा खांद्यावर खेळते, छान बोलते, पप्पा 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 मिठी मारते. बापाच्या गुडघ्याचं ऑपरेशन केलं, आईच्या डोळ्याचं ऑपरेशन केलं, घराची डागडुजी केली, बायकोलाही समाधान वाटलं एवढ्या दिवसानं आलंय. सुट्ट्या संपायला अजून 20 दिवस बाकी होते आणि टीव्हीवर बातमी आली, तार आली, रेडिओवर बातमी आली की परकीय आक्रमण होऊ पाहतंय, सगळ्यांच्या सुट्ट्या कॅन्सल केल्यात, आपापल्या रेजिमेंटला आपण रिपोर्ट करा. यानं बॅग भरायला सुरुवात केली. काळ्या चष्मातून आई पाहत होती, पदरानं डोळे पुशीत होती. बाप गुडघे चोळता चोळता लेकराकडे पाहत होता. पडद्याच्या आडून बायको पाहत होती की सुखाचे दिवस 2 दिवस सुद्धा भोगता आले नाही. लिकीला तर काहीच कळत नव्हतं. मागून बापाच्या पाठीवरती हात टाकून गळ्यात बापाच्या अंगावर लोळत होती. बॅग भरली, बायकोनं ओवाळलं, निरंजन विजली. बायकोच्या चित्ताचा थरकाप उडाला. अगं असं काही नसतं ग, मी आत्ता गेलो आणि परत सुट्टीला येतो. रेल्वेत बसून दिलं, बायको रडत होती, आईबाप रडत होते. रेजिमेंटला गेले, रिपोर्ट केला, तिथून गाडी निघाली, बाँड्रीवर गेली. खंदकामध्ये आता प्रवास सुरू झाला. कधीतरी हेलिकॉप्टर यायचं, वरून जेवणाचे डबे टाकून निघून जायचं. पुढून गोळ्या चालू राहायच्या, गोळ्या, दारू गोळ्याचा आवाज, कांठळ्या बसवणारा. रात्रभर त्या खंदकातच झोपून राहायचं खड्ड्यामध्ये. आज सकाळ झाली, सूर्याची किरणं उगवली, समोरून सुसू सुसू करत एक गोळी आली, छातीला लागली. रक्ताची चिळकांडी बाहेर उडाली, डोळ्यातून 2 अश्रू गळाले. पाठीमागच्या बॅगेतून तिरंगा काढला, छातीला लावला, दाबला जिथं गोळी लागली तिथं. पाकिट काढलं रे मागच्या खिशातून, मायबाप. त्या पाकिटात 3 फोटो होते, आईबाप, बायको आणि लहानग्या लिकीचा वेगळा फोटो होता. पाहू लागला, मोबाईल काढला, शेजारच्या मित्राकडे दिला. बघ, याच्यावर माझ्या आईचा रोज फोन येतो, तिला कळत काहीच नाही, पण मला फोन केल्याशिवाय जेवत नाही. माझा मृतदेह गावात जातपर्यंत तू तिच्याबरोबर बोलत राहा. आणि तुला एक सांगतो, माझा मृतदेह गावात जायच्या अगोदर तू गावात जा. माझा बाप हुशार आहे, तो तुला विचारीन माझं लेकरू कुठं आहे, काडी घे आणि मोडून दाखव, त्याला कळेल माझी म्हातारपणाचा आधार संपला. माझी आई येईल रे, तिला 10 रुपयाच्या वर हिशोब येत नाही, पण मयाळू आहे. तिच्या पायाला पड, दर्शन घेन, इतका रड, अश्रूने अभिषेक घाल, तिला कळेल माझं बाळ राहिलं नाही. माझी लेक येईल आता, 13-14 महिन्याची झाली रे, तिच्या कपाळाचा मुका घे, तिला कळेल माझा बाप राहिला नाही. आणि आता माझी बायको येईल, तिला काहीच बोलू नको, फक्त हात पुढं कर आणि तिच्या कपाळाचं कुंकू पुसून टाक. तिला कळेल माझा नवरा राहिला नाही, पण तिला एक निरोप दे. ती मला नेहमी म्हणायची की
तुमचं प्रेम कुणावर आहे? मी तिला नेहमी खोटं बोलायचा, माझं प्रेम तुझ्यावर आहे. पण तिला आज खरं सांग की माझं प्रेम तिच्यावर कधीच नव्हतं, माझं प्रेम भारत मातेवर होतं, हे तिला सांग. गुजरने वाली हवा बता मेरे दोस्तों मेरी दिलरुबा मेरे गाँव जाके तयाम दे तू जाके